तर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात बंदवरून हायकोर्टात काय झालंय तेही पाहूयात। महाविकास आघाडीच्या बंदाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात। उद्याचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं सदावर्तेंनी आरोप केलाय। महाविकास आघाडीच्या बंदाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात। उद्याचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर, सदावर्तेंचा आरोप। तर कुणालाही अशा प्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं सदावर्तेंचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंद पुकारल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। शाळा, महाविद्यालय बंद राहणार, वैद्यकीय सेवेवरही परिणाम होणार असल्याचं सदावर्ते म्हणतायत। तर बंदमुळे सर्वसामान्य जनता भरडली जाणार असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। बंद करणाऱ्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल असं महाधिवक्तांनी म्हटलंय। राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, तर यात कोर्टाला का खिचताय असा सवाल हायकोर्टानं केलाय। तर याबाबतचा कायदा स्पष्ट आहे, सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले आहे, तर हस्तक्षेपाची गरज काय असा सवाल देखील हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आलाय।